वडिलांचं मंथली चेकअप होतं म्हणून ते सिन्नरवरून आले होते आणि मी त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये गेली होती. तर हॉस्पिटलमध्ये बरीच गर्दी होती. वडिलांचा नंबर 42-43 होता पेशंटचा. त्यांना पहिले तर मी गेल्यावर रिक्वेस्ट केली रिसेप्शनवर जी होती लेडी, की ते पॅरालाइज पेशंट आहे तर घेऊ शकता का बुवा त्यांना. पण ती बोलली की नाही, थांबावं लागेल, 1-1.5 तास थांबावं लागेल. आता माझ्या घरापासून कारने हॉस्पिटल अक्षरशः म्हणजे 10 मिनटाच्या अंतरावर आहे, 10-15 मिनटाच्या अंतरावर. वडिलांना मी बोलली की आपण 1-1.5 तास थांबण्यापेक्षा घरी जाऊ आणि मग परत येऊ. पण वडील बोलले नाही बाई, आता काय जा जा हे करायची, मी गाडीत बसतो म्हणे. वडील गाडीत बसले, आई, मी, भाऊजाई पण होती बरोबर. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलो. तर त्या 1-1.5 तासाच्या काळामध्ये अनेक पेशंट मी येताने जाताने बघितले. अनेक वयोवृद्ध लोकांचे खूप हाल, असं की त्यांना त्यांचं शरीर सांभाळून चालता पण येत नाहीये, म्हणजे अक्षरशः बघवत नव्हतं. तेव्हा मनोमन मी भगवंताला अशी प्रार्थना करत होते की मला असे दिवस कधीच नको दाखवू. तुला वाटत असेल तर तू मला आज घेऊन जा, मला आनंदाने मी जाईल. पण नाही का, असं खूप लोक असतात जे शारीरिक त्रासाला कंटाळतात, देवाला सांगता की बाबा मला घेऊन जा तू आता बस. परंतु परमेश्वराचं गणित परमेश्वरालाच माहिती, तो केव्हा कुणाला घेऊन जाईल सांगता येत नाही. जन्म आणि मृत्यू हे परमेश्वराच्या हातात आहे. जसं आम्हाला वाटतं की माझा भाऊ फक्त 38 वर्ष जगला आणि देव त्याला घेऊन गेला. त्याला तेवढंच आयुष्य होतं, पण तेवढंच आयुष्य का होतं, का देवाने त्याला इतकं लवकर नेलं. त्याची सगळ्यांना गरज होती, ही जायची वेळ नव्हती. कितीतरी गोष्टी करायच्या बाकी होत्या. त्याचे म्हातारे आईवडील, त्याची बायको, त्याचे लहान लहान लेकरं, आम्ही बहिणी, सगळ्यांनाच त्याची गरज होती. पण देव त्याला घेऊन गेला. तर परमेश्वराचे गणित परमेश्वरालाच माहीत नाही का. आपण किती विचार केला आणि किती काही म्हटलं तर काही गोष्ट देवाने त्याच्याच हातात ठेवली आहे. त्याच्यापुढे आपलं काहीच चालू नाही शकत असं.